नमस्कार गाईज, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये। आज डे 2 आहे। तर आता आम्ही चाललो आहे सकाळ सकाळी विहिरीवर पोहायला। तर इथं खूप चिखल चिखल झालाय। वाह, पण लय भारी वाटतंय। एक व्हिडिओ घ्या तुमच्यासाठी। तर गाईज रात्री मस्त झोप लागलेली, गार थंड थंड हवा होती इथं। आता सकाळी जरा पावसाचं वातावरण झालं, सकाळी ऊन पडलेलं पण आता परत पावसाचं वातावरण झालं। तर आता चाललोय आम्ही विहिरीवर। तर बघूया आता कसं पोहणं होतं आमचं। पोहायला थोडं बाबा चिखल खूप आहे, चिखल खूप आहे इथं। वातावरण बघा, पण सीन बघा, सीन बघा, सीन कडक आहेत सीन। चला गाईस, तर तुम्हाला भेटतो पुढं थोड्या वेळात। तर बघूया आता। तर गाईज आम्हाला ओलावर आणलंय याने आता। इथून पडलो तर पडलो डायरेक्ट भाई। हे नारळ बिरल काय इथं? सॉरी, हे काय? तर गाईज इथं आलो आम्ही आता। इथं उडी मारायची, हवा टाईट होते बघून। बघू शकता हा रेसिंग वाला डॉग आहे। भीती वाटते खूप आम्हाला। एकदम 120च्या स्पीडला बोलतो तो। बघा कसा दिसतोय तो, मस्त आहे। तर पुढे बघा, तर गाईज आता आम्ही इथं पाहुणार आहे तिथं समोर या विहिरीमध्ये। तर आता सर्व रेडी होत आहेत। तर बघू शकता। तर गाईज आता पहिली उडी मारतोय हा राहुल। वा का जर आलेला आहे आता आमचं जय चाललाय। जय जय आता जय उडी मारतोय। बघूया जय आता कशी उडी मारतो। चला चल जय, फास्ट फास्ट। चला गाईज, तर आता आम्ही पोहणार इथे सर्व। बघू बघू काहीच आता मी मारले नाही बघा। आला 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 आला। तर गाईज आमचं आता पोहून झालेलं आहे। आम्ही आता फ्रेश वेश झालो एकदम। आता जाणार आंघोळ करणार, तिथं रूमवर जाऊन आमच्या घरात जाऊन आंघोळ करणार। आता बरं वाटलं, खूप दिवसांनी विहिरीत पोहायला भेटलं आम्हाला। तर आता आम्ही रूमवर जातो, चाय वगैरे ना आंघोळ वगैरे करतो, मग नंतर आम्ही जाणार फिरायला। तो कंटिन्यू बघत राहा तुम्ही। तर आम्ही मस्त फिरायला जाणार आहे तिकडं ह्या साईडला। इकडं पवनचक्क्या वगैरे अजून काही लोकेशन आहेत, मस्त मस्त लोकेशन आहेत, ते पण बघायला जाणार आहे आम्ही आता। तर भेटतो तुम्हाला थोड्या वेळात आता। सो चला बाय बाय।
गाईज आम्ही आता चाललो आहे नाश्ता करायला. आमचा हा मित्र आहे, कधीपासून आंघोळ धुवायला गेलाय. अर्धा तास लागला, अर्धा तास लागला याला आंघोळ करायला. 1 तास झाला कधीपासून. काय करू आता काय समजेना झालंय आम्हालाच. काय करू भाऊ तू? काय बोलायचं राव याला, भाषा बदलली. तर आम्ही चाललोय नाश्ता बनवायला. नाश्ता बनवायला नाही, नाश्ता करायला चाललोय आम्ही. तर आमचे फेमस चाय पितो आम्ही. मस्त आहे बाबा, कडक कडक नारेक्स काय. तर गाईज आता आम्ही चाललोय शेतात. कबूतर बघा इथं किती मस्त मस्त बसलेत. चॉकलेटीवाला खूप चांगला वाटतं. तर आता आम्ही चाललोय शेतावर फवारणी करायला, खत मारायला चाललोय, औषध मारायला चाललोय आम्ही. तुम्ही बघत राहा ब्लॉग हा पूर्ण लास्टपर्यंत. तर गाईज आम्ही ह्या विहिरीमध्ये पोहलेलो मगाशी. आता तिथूनच चाललो आम्ही पुढे. हा इथं बघू शकता तुम्ही. काय करतोय काय माहित नाही, पण गाईज आता आम्ही चालतो. मजा आहे मजा. इथं पाहिलं चला. तर आम्ही चाललोय. क्लायमेट बघा, क्लायमेट वाव, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. जे इथं ते बॉडी दाखवत. हे थांब रे थांब. तर गाईज तुम्ही बघू शकता आता भूषणची शेती मस्त. आलं लावलं इथं. अद्रकची शेती केली. आम्ही इथं रील शूट पण करणार आहे, थोडे सिनेमॅटिक व्हिडिओ येणार आहे या विलेजची. तर तुम्ही नक्की विजिट करा माझ्या इंस्टाग्राम पेजला. तिथं तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओ अँड सर्व काय. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी इंस्टाग्रामची लिंक देणार. मग तिथं तुम्ही जाऊन तिथं इंस्टाग्रामला विजिट करा. सो सर्व पोरं आले तिथे. दम तर लागला आहे आम्हाला खूप. आता ऊन पण आहे, पाऊस पण आहे, सर्व काय इथं. काय इथं सोयाबीनची शेती केलेली आहे. एवढं सोयाबीन लावलंय पूर्ण. सोयाबीन आणि इथं अद्रक आहे. तिथे एक अद्रक आहे. एवढं लावलंय बघ ना. फुल सोयाबीन लावलंय इथं. 1 एकरला. तर गाईस तुम्ही बघू शकता हे कधीपासून फोटो काढताय तिथं ना. दादा आमचा कधीपासून फोटो काढतोय ना. हे बसलं तिथं आणि आता फवारणी चालू होणार आहे. तर तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. हे बघा शेती, हे आल्याची शेती आहे. पण हे सोयाबीनची शेती. त्या साईडला शेंगा लावल्या. तर अख्खा वावर. तर गाईज आता आम्ही आळ्याच्या शेतात आहेत. इथं चालू आहे फवारणी. इथं हे काय औषधं मारायचं तिथं. तर हा शेताचा मालक. खूप आम्ही चांगले व्हिडिओज फोटोज काढले. तर तुम्हाला बघायला नक्कीच भेटेल इंस्टाग्रामला. तर इंस्टाग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच टाकल मी. तर तुम्ही एकदा जाऊन व्हिजिट करा. सो इथं सर्व पोरं उभे आहेत.
कसे काढलेत बाबा फोटो, कसे आलेत? तर हा काय लावतोय काय समजत नाही. हा आमचा व्हिडिओ याने काढलेत. पडलो असो काहीच इथं. जाईदने व्हिडिओ फोटो काढले. राजा का म्हणतात ते असं म्हणतोय. एवढी मेहनत असते शेतकऱ्याची. किती मेहनत करते. 6 महिने मरतात आणि पिकाला भाव भेटत नाही. तिथे सर्व असे मदत करतायत. चल आता सर्व मित्र मदत करायला आलेत सर्व, बघू शकता. तर आम्ही आता थोडंसं काम करू इथं, मित्राला मदत करायचं आहे. आल्यावर का थोडं शेतीमध्ये पण जरा हातभार लावूया. तसं आळा फ्री भेटणार आहेत ना इथं. हे दोघं आहेत. आळा आम्हाला फ्री आहे इथून. आळा आम्ही फ्री घेऊन जाणार आहे. आम्ही आळा इथनं फ्री घेऊन जाणार आम्ही. काय एवढं तर काहीच इथं काय टाकलंय भाऊ आपण? युरिया टाकलेला आहे. आता हे नाही टाकत आहे. मग काय भाऊ? मलाच नाही माहिती. तर काहीच हे त्यात मिसलो आम्ही. तर अजून काहीतरी हे करतोय, अजून काहीतरी टाकलंय. मी करू का फवारणी? तर खाली जाईल तो लवण ठेवायला. जय फोन येतोय. काय ते तिकडे घेते असं. आता त्याचं मिश्रण चालू आहे इथे. त्यानंतर हे टाकलं जाईल फ्रूटचा काहीतरी हा सीट. तो पण कोला. तर हे पडतोय तर आता त्यात टाकणार. एवढं सर्व टाकायचं मिश्रण. मग नंतर त्यात ते सर्व ह्याच्यात टाकणार. तर इथं मिश्रण चालू आहे, मिक्सिंग चालू आहे. मिक्सिंग वा 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 वा. फक्त इथं कारगार पाणी आहे बघा. मजा आहे मजा. सगळे दिसत आहेत. अर्धी जण आमचे गेले तिकडे, पण ते काय वाचणार नाही. ते पण दिसणार नाही. ह्याच्यात हे इथून ह्याच्यात थ्रू असं पूर्ण इकडे फिर पसरणार. काहीच परत एकदा आम्ही पवायला आले. परत एकदा आता सर्व तिथं झाल्यानंतर इथं आले पवायला. हे बघा. तर आता हा उडी मारतोय. 1 सेकंड त्याची व्हिडिओ घेतोय मस्त सिनेमॅटिक मध्ये. 3, 2, 1 स्टार्ट. हा बघू शकता. सो आम्ही तर नाही पवलं, हे दोघं पवले आहेत. आता मी जातो डायरेक्ट आंघोळ करतो आता पहिलं जाऊन. ते खूप चिखल झालंय, पाण्याची खूप भीती आता. सो डायरेक्ट आंघोळ करणार, जेवणार, थोडं विश्रांती करणार. मग आम्ही जाणार साताऱ्यामध्ये. तिकडे एक लोकेशन आहे, मस्त लोकेशन आहे. तिथे बघू आता लोकेशनवर फुलं वगैरे काय कुठलं भारी लोकेशन आहे एकदम प्री वेडिंगसाठी. तर तिथे जाऊन बघणार, एकदा व्हिजिट करणार. तर चांगलं असणार तर नक्कीच तुम्हाला दाखवेल. तरी दाखवणारच तिथं फुलं असेल नसेल बघूया. तर भेटूया जेवण झाल्यावर. बाय बाय. तर मित्रांनो आम्ही चाललो आहे आता. कुठे चाललो भाऊ? राणीच्या बागेत चाललो आम्ही आता. एक मंदिर आहे तिथे प्राचीन काळातला. तर तिथे चाललोय आम्ही. तर आता तिथे जाऊन तुम्हाला भेटतो आम्ही डायरेक्ट. तर बाय बाय. हे बघा, बघू शकता तुम्ही मंदिर. हा मंदिर आहे. खूप पब्लिक आहे इथे. आतमध्ये जा. मंदिर तर खूप छान वाटतं यार. तर काही इथं खूप गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. इथं खूप गर्दी आहे. तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. आता बाहेरून दर्शन घेतलं मस्त. मी या मंदिराची सिनेमॅटिक व्हिडिओ थोडा शॉर्ट्समध्ये 15 सेकंदाची व्हिडिओ आता मी टाकतो याच्या पाठीमागे लगेच. तर ह्या पुढची व्हिडिओ बघा नक्की. असं आहे वॉल आहे. तर बोलतात की इच्छा मागून ते फिरवायचा. तर बघूया आपण एक जाऊन आपण फिरतो का नाही ते एकदा चेक करूया. तर तुम्ही बघा. बघूया. हा चाललाय तिथे. हा इच्छा मागणार आहे काहीतरी आणि तो फिरवणार. बघूया आपण फिरतो की नाही ते. बघूया इच्छा पूर्ण होते की नाही आमची. आता इथे इच्छा मागू बोलतो. इथे इच्छा मागितल्यावर पूर्ण होते. बघूया.
व्हिडिओ टाकायला रिक्षा मागितलं गाईचं बघूया आपण. जर तुम्ही झाला तर देवीच्या कृपेने चांगलंच होईल. एक नॉर्मल व्हिडिओ इथे लाईन बघा किती इथे इथे निखिल. खूप गर्दी आहे इथं. इथून बघूया मस्त व्ह्यू आहे ना. वाव लोकेशन एक नंबर गाईज. दर्शन वगैरे सर्व झालेलं आहे. तर आता आम्ही लगेच निघालोय तिथं. तर आम्ही चाललोय आता खाली ग्रंथालयामध्ये. तर तिथं मोठ्या प्राचीन काळाच्या वस्तू आहेत. तर तिथं जाऊन व्हिडिओ तिथं बघूया. आम्ही व्हिडिओ अलाउड नाही बोलतात म्हणायचं. बघूया जाऊन आता कसं काय होतं ते. बोलतं प्राचीन काळांच्या काही वस्तू आहेत. तर व्हिडिओ काढायला जमलं तर तुम्हाला नक्कीच दाखवू आम्ही. सो कंटिन्यू बघत राहा, मिस नका करू. चला बाय बाय. आपण भेटूया खाली. मी आलो आता इथं संग्रहालयामध्ये. तर तुम्ही आता बघूया आतमध्ये आपण काय भेटतो आपल्याला आतमध्ये. हो हो तर बघूया आता. इथे मस्त छानसं वातावरण आहे. सावली सावली आहे. बघूया आतमध्ये. इथं संग्रहालय आहे वाटतं. इथं फोटोज अलाउड आहेत का ते माहीत नाही. पण आम्ही चाललो. त्यांनी ते काय बोलतील तेव्हा मग त्यांना बघूया काय करायचं आहे ते. तर तोपर्यंत तुम्ही बघत राहा. जे दाखवता येईल ते दाखवू आम्ही नक्कीच तुम्हाला. आतमध्ये खूप चांगलं होतं. मस्त मस्त बघायला भेटलं. बघण्यासारखं होतं सर्व. प्राचीन काळी सर्व काय होतं. आणि कॅनव्हासवर पेंटिंग होते एक नंबर. आणि आम्ही नियमाचं पालन करून मोबाईल नाही. तिथं मोबाईल वगैरे अलाउड नव्हता. दंड भरायला लागणार होता ना. मोबाईल मोबाईल फोटोज वगैरे काढले तर तिथं अलाउड नव्हतं. तर त्यामुळे आम्ही पण काय फोटोज वगैरे काढले नाही. पण आतमध्ये खूप बघण्यासारखं आहे. तर तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा इथे सातारामध्ये. नाव आता तिथं काढलंय. हा ॲड्रेस वगैरे सगळं टाकून दे. खूप मस्त आहे. आतमध्ये प्राचीन काळी हत्तीच्या दाताने बनलेले स्ट्रक्चर असं सर्व काय आहे तिथे बघण्यासारखं आहे. खूप काय बघण्यासारखं आहे. आमचा टाइम झाला म्हणून आम्हाला एकच पार्ट बघायला भेटला. दुसरा पार्ट आम्ही बघितला नाही. तर त्यामुळे तिथे लवकर यायला लागत. 4:30-5 पर्यंत इथे बंद होतो. 1 तास कमी पडतो बघायला. पण 5 वाजता बंद होतं. तर त्या हिशोबाने तुम्ही या नक्की. इथे व्हिजिट करा. इथे मस्त आहे. कोरीव काम केलंय. सॉरी माय मिस्टेक. शंकर आणि शंकराची मूर्ती. इथे शंकराची मूर्ती आणि पिंड आहे. इथे पण लिहिलं आहे सर्व. बघू शकता एवढं सर्व इथं आहे प्राचीन काळीतला. इथं बौद्धांची मूर्ती आहे. इथं बघू शकता तुम्ही. अजून खूप काय इथं खूप काय आहे. एकदा तुम्ही विजिट करा एकदा. इथं मध्ये येतोय आहे. इथं बघा इथं कुत्रा पण आहे. सो तर गाईज आता आम्ही चालू आहे पवनचक्की बघायला. गाईज तुम्ही बघू शकता इथं किती मोठी चढण आहे. आणि हे बघा बाजूला बघा वाट नजारा. हे बघा एकदम सुंदर आहे. सुंदर. बाबा 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 गाईज समोर बघा. मनात ना अशी खुशी होते ना असत ना. एक नंबर असं वाटतं जरा. हे बघा फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. आता फक्त आम्हाला कोणी रोकावा नाही आणि टोकावा नाही. गाईज खाली बघा. इथं मध्ये हे हो सर्व काय आणलंय. कॅमेरा वगैरे सर्व आणलाय. वा वा वा. समोर बघा फक्त सनसेट पण झालेला आहे. सनसेट एक नंबर गाईज. मजा येणार आता आम्ही. चला तर तुम्हाला आता तिथं खाली गेलो आम्ही भेटतो. आमची गाडी बोलतात तिथं पार्क खाली जाते डायरेक्ट. आता तिथं गेल्यावर हा वर गेल्यावर भेटतो तिथे एकदम बरोबर. हे बघा गाईज एक नंबर. मस्त. आता वरती झालंय मंदिरात जाऊन येतो. तर काय तिथून सनसेट बघणार आम्ही. तर आता चाललं आतमध्ये. तर पाया पडून झाल्यावर भेटतो तुम्हाला. तर आता सगळे आले आतमध्ये.
सर्व आणि दर्शन केलं. चल कृष्ण असं. तर आता आम्ही चाललो इथे पवनचक्कीच्या खाली. आमची गाडी घेणार आणि तिथे जाणार पवनचक्कीच्या खाली. तर गाडी लावणार, मग तिथे एक मस्त शूट करणार आम्ही. तर शूट हा आपल्या इंस्टाग्राम पेजला नक्कीच येईल. तर तिथे पेजला हो इंस्टाग्रामच्या पेजला नक्कीच येईल. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक. तर तुम्ही बघा नंतर. आता लॉगर अजून थोडं शिकतोय. आता नवीन नवीन ब्लॉग चालू केलेत. आत्ताची तिसरा ब्लॉग असेल हा, तिसरा या दुसरा ब्लॉग. तर पुढे जाऊन काहीच नाही. तर बघूया तिथं भेटतो तुम्हाला पुढे जाऊन. तिथं शूट वगैरे करतो. सर्व आलेत आता खाली. फास्ट जाणार. चला बाय बाय. तर गाईस तुम्ही बघू शकता कसा दिसतो इथं, काय व्ह्यू आहे. चल चल चल. हे बघा आमची पोरं आता कॅमेऱ्यात फोटो काढत आहेत. तानाजी हे बघा. मोठा हे बघा वाव, काय पाहिजे. सनसेट होतोय सनसेट. आणि आमचे पोरं इथं फोटो काढतात. यांना काय सनसेटचा, यांना काय माहिती सनसेटचा, इथं फोटो काढतात. हे बघा गाईज इथं आलतो सनसेट बघायला, पण आमची पोरं इथं फोटो काढण्यात बिझी आहेत. हे बघा हे बघा पाहूनच्या किंवात फिरते गोल 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 गोल. हे बघा हे दादा. गाईज आमचा इथलं सर्व झालेलं आहे आणि आम्ही आता इथं निघतोय. पवनचक्की आणि आमची गाडी लय भारी व्हिडिओ आणि फोटो झालेत. तर आम्ही इथून निघतो. आता आम्ही चाललोय पुसेगाव साईडला. तर तिथं काहीतरी काम आहे मित्राचं, तर तिथं जाऊन तुम्हाला भेटतो आता. काय चला बाय बाय. काहीच आता सर्व आम्ही फिरून वगैरे आलो. आता घरी पोहोचलोय. घर दिसत नसेल, पण जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या आम्ही जाणार आहेत एक युनिक प्लेसवर. ते त्यासाठी तुम्ही हा ब्लॉग पुढचा ब्लॉग नक्की बघा. चलो बाय बाय.